पुरंगाला जो आपण अभंग घेतला जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची राहावा. आता जो गजर केला तो म्हणूनच केला. या गजरामध्ये जी 7 नावं घेतलेली आहेत या 7 नावातलं कुठच्याही नावाचं यंदा चरित्र कथाभागामध्ये घेतलं तरी ते चालेल. लक्षात म्हणून तोच गजर केला. पण नंतरची आपण जी काही नावं घेतली एकनाथ नामदेव तुकाराम या तिघांबद्दल मागच्या 8 वर्षात मी ते काही ना काही सांगितलं. चरित्रभाग त्यांचा सांगितलाय. आणि आपण कसं कुठेही खरेदी करायला गेल्यानंतर त्यातल्या त्यात एक सगळ्यात बेस्ट काय ते बरोबर की नाही. म्हणजे या सगळ्यामध्ये संत सगळेच आहेत. कोणाचंही चरित्र घेता येईल या अभंगासाठी. ते काय काय अभंगच कीर्तन शास्त्रामध्ये असेल ते अभंग पूर्वरंगाला घ्यावा आणि कुणाचंही पुढे चरित्र लावा. लक्षात तसं आहे. पण बेस्ट यातलं घ्यायचं असेल तर बघा सगळे संत आहेत पण संत शिरोमणी आहे का ज्ञानेश्वर माऊली. बघा तसा विचार केला की एकतर हे तिघे सांगून झाले आता ते सगळ्यात बेस्ट आहेत तरी बाबा अधिकाने घेतले. एखादा श्रोता विचारू शकतो कारण कसं तो त्यासाठी आले असतं बुवाला मी काहीतरी वेगळं विचारेन. लक्षात आलं नाही. त्याचं उत्तर बुवाला तयार असतं. बुवा देखील तयारीतच असतात. त्याचं कारणच आहे मानसिक मान सगळे म्हणे आधी होतो मेरू म्हणे नंतर जोडतो की लक्षात उत्तर पण देऊ शकतो की 9 वर्षानंतर ज्ञानेश्वरांवर मी का आलो. 9 वर्ष आहे माझा इथे. तर ज्ञानेश्वर माऊलीबद्दल आपण तो जो पूर्वरंगाचा अभंग आहे जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपण आहे सगळ्यात आपला म्हटलं आहे. म्हणून अख्खं जग पुरुष असून देखील माऊली म्हणते इतकं आपलं म्हटलंय. म्हणून त्यांचं चरित्र आज घ्यायचंय. पण खरं सांगायचं तर म्हणजे जन्मापासून संजीवन समाधीपर्यंतचा जो प्रवास आहे हा 1 तासामध्ये 11:15 वाजले 5, 12, 10 पर्यंत सगळं आटपायचं आपल्या शेड्यूल प्रमाणे. तर अशक्य गोष्ट आहे. माऊली मांडायची असेल तर किमान 5 ते 7 दिवस पाहिजे. पण आपल्याला हल्ली एक वेगळीच सोय झाली. आपल्याला बघा संपूर्ण दिवस ती वन डे मॅच बघायचा कंटाळा येतो. मग आपण ते हायलाइट्स बघतो की नाही. तसं ज्ञानेश्वर माऊलीच्या संदर्भात चरित्रातले पूर्ण पिक्चर नाही तर फक्त टेलर बघूया. सत्य आहे. काय हो आळंदीकरांनी आपली पार निराशा केली नाही. वाटलं होतं काहीतरी पण नाही शक्य झालं. काय करणार हो आता आपण. अहो पण असा धीर का सोडताय तुम्ही. आळंदीकरांनी नाही आपल्याला सांभाळलं नाही सावरलं पण आपण धीर नाही सोडायचा. विठ्ठल पंत रुक्मिणीची म्हणजे पत्नीची समजूत घालतात. पहिलं वाक्य तिचं होतं. लक्षात आपण पैठणला जाऊ आणि पैठणला जाऊन न्याय मिळवू. होय होय आता तेवढाच एक उपाय शिल्लक राहिलाय. आपल्या या 4 बाळांकडे बघितलं ना की वाटतं समाज जे काही वागवतोय ना आपल्याला ते बरं नाही हो. याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. आपण पैठण क्षेत्री जाऊ आणि न्याय मागूया. असा संवाद विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांच्यामध्ये चालला. का तर विठ्ठल पंतांनी आपेगावचे मूळ विठ्ठल पंत अतिशय विद्वान होते लक्षात घ्या. आणि फिरत फिरत आळंदीला आले. प्रवचन करत असताना रुक्मिणी बाईंचे वडील प्रवचनाला आले होते आणि त्या दिवशी रात्री दोघांनाही साक्षात पांडुरंगाने स्वप्नात जाऊन सांगितलं. कोणाच्या दोघांच्या रुक्मिणीच्या वडिलांच्या आणि स्वतः विठ्ठल पंतांच्या स्वप्नामध्ये विठ्ठल गेलाय आणि यांना सांगितलंय की अशी अशी जी मुलगी आहे तिच्याशी तुला विवाह करायचा आहे.
विठ्ठलाने सांगितलंय. आणि यांना जाऊन सांगितलंय तुमची कन्या जो आलाय ना साधू संन्यासी वाटतो ना तुम्हाला त्याला द्यायचे. प्रत्यक्ष भगवंतानी लग्न जमवलंय आणि ते लग्न झालंय. पण विठ्ठल पंतांमध्ये इतकी विरक्ती होती आणि म्हणून त्यांनी संन्यास घेऊन ते गेले. पण तिथे पुन्हा गुरु आज्ञा प्रमाण मानायची असते. गुरु आज्ञा गुरुजींनी सांगितलं तुला परत जायला पाहिजे, कोणीतरी तुझी वाट बघत तेव्हा तू परत जा. आणि ह्या गुरु आज्ञेचं पालन करायचं म्हणून विठ्ठल पंत परत आले. आणि मग रुक्मिणी आणि विठ्ठल पंत यांचा संसार सुरू झाला. एक दिवसाचा अख्खा कथाभाग मी सांगून टाकतो. आणि मग पुढे ही 4 अपत्य झाली. लक्षात घ्या नाव पण काय, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. या 4 नावांचा विचार करून जर आयुष्य जगलो ना तरी साधू होऊ. कारण आधी संसारातून निवृत्ती, प्रपंचातून निवृत्ती, निवृत्तीनंतर मिळेल ते ज्ञान आणि ज्ञानाचा सोपान चढलो तर मुक्ती. आयुष्य कशाला जगतो आपण? मुक्तीसाठी जगतो. 4 नावांचा विचार करते आयुष्याचं कल्याण होईल अशी 4 नावं आहेत. पण समाज, आळंदीतला समाज काही असा तसा नव्हता. या 4 जणांना आणि यांच्या आई वडिलांना म्हणजे विठ्ठल पंत आणि रुक्मिणीला इतका त्रास देत होता समाज. आणि यांना काय म्हणत होतं मी सांगितलं, ज्या 4 नावांचा आधार घेऊन आयुष्याला मुक्ती मिळवता येईल. पण त्या 4 जणांबद्दल आळंदीकर काय म्हणत होते, म्हणती टाकुनी जरी त्या जला, म्हणती टाकुनी जरी त्या जला, संन्याशाची मुले संन्याशाची मुले, सुगंध त्यांचा लपेल कैसा, सुगंध त्यांचा लपेल कैसा, जाती तुझी आळंदीतली लोक सगळी संन्याशाची मुलं म्हणून हिरवत होती. जातील तिथे अपमानित करत होती, अवहेलना करत होती. पण लक्षात घ्या याच्यात या 4 मुलांचा काय दोष होता हेच सांगितलं याच्यामध्ये. कुणी कुणाच्या पोटी यावे हे हातात आपल्या नसे. पण पुढचं वाक्य आपल्यासाठी आहे, काय करावे काय भरावे. मी जन्माला आल्यानंतर कसा वागेल, साधू किंवा संत होईल पूर्वरंग, हे आपल्या हातात आहे. मग विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाईंनी ठरवलं की आळंदीतली लोक आपली अवहेलना करतात, मानहानी करतात. नदीवर जायचं असलं तर पहाटेला जाऊन यावं लागतं. जरा उशीर झाला तर तिथे घेत नाही तो, कुणी बोलत नाही साधं. आमच्या मुलांना हाड करतात, आम्हाला करतात ते करतात. पण लहान ही मुलं खरं तर त्यांचा काय दोष आहे. मग याच्यावर उपाय एकच, पैठणला जाऊन आपण न्याय मिळवूया. आणि म्हणून विठ्ठल पंत पैठणला निघून गेले. लक्षात घ्या पैठणच्या विद्वत सभेसमोर आपलं म्हणणं मांडलं. तिथे असणाऱ्या विद्वानांनी
शास्त्राचा अभ्यास केला होता हो, पण सांगितलं याच्या आधी असं कधी घडलंच नाही. तेव्हा याला एकच उपाय, देहांत प्रायश्चित, आणि लिखित दिलंय लक्षात घ्या लिहून. आणि ते घेऊन विठ्ठलपंत घरी आलेत. पैठणचं लिखित घेऊन आले. संध्याकाळच्या वेळेला घरी आलेत. जड पावलाने आलेत. रुक्मिणी विचारते, नाथ काय झालं? पैठणला काय झालं? ते म्हणाले, निर्णय झाला. वाक्य लक्षात घ्या. आजही आमच्या समाजामध्ये तेच चाललंय. अत्याचाराच्या एखादी केस गेली, कोर्टामध्ये गेली, एखाद्या मुलीवर अत्याचार झालाय आणि कोर्टामध्ये केस गेली, काही वर्ष चालली, अगदी मुलीच्या बाजू भक्कम होती, तर 5 वर्षांत 10 वर्षानंतर ज्यांनी अत्याचार केलाय त्याला 10-15 वर्षाची शिक्षा झाली. कोर्टाने काय दिलं इथे? कोर्टाने निर्णय दिला, पण जिच्यावर अत्याचार झाला तिला काय न्याय मिळाला? कोर्टात मिळतो तो निर्णय आहे. लक्षात नेमकं तेच इथे आहे. म्हणाने निर्णय झाला पैठणला, आणि निर्णय काय? तर हातामध्ये लिखित पत्र आहे. तर तुम्ही जो गुन्हा केला था त्यासाठी तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. पण विठ्ठलपंत म्हणाले, आपल्या 4 लेकरांसाठी मी तेही करायला तयार आहे. माझ्या मुलांची जर वय थांबणार असेल, उपेक्षा थांबणार असेल, तर मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. रुक्मिणी म्हणाली, मी देखील मागे नाही. गुन्हा दोघांनी केलाय ना, आणि मी तुमची अर्धांगिनी आहे. आपण दोघांनी ते प्रायश्चित्त भोगायचंय. आणि लक्षात घ्या, त्या दिवशी गोड खाऊ घातलाय आपल्या मुलांना. रात्री 4 जण असे झोपले, दोघे बाजूला दोन्ही झोपलेत, आणि पहाटेच्या वेळी दोघं उठलेत, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई. आपल्या मुलांसाठी निवृत्तीच्या डोक्यावर हात फिरवलाय आणि पुन्हा निरोप लिहून ठेवलाय. पैठणून आणलेलं त्याचे निकालाचं पत्र होतं, ते तिथे ठेवलंय. निवृत्तीसाठी आणि ज्ञानेश्वरांसाठी आणि आळंदीकरांसाठी निरोप लिहून ठेवलाय. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई बाहेर पडल्यात पहाटेच्या वेळेला. एकदा डोळे भरून आपल्या मुलांकडे बघितलंय. गाढ निद्रेत येतो 4 जण, आणि 2 जण निघून गेलेत. चालत चालत जाऊन प्रयाग या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी नदीचा आसरा घेतलाय. लक्षात घ्या, म्हणजे झालं काय? माता पितरे टाकून गेली, माता पितरे टाकून गेली बालपणी ही जरी. माता पितरे टाकून गेली बालपणी ही जरी. वया विसरली उभी राहिली, वया विसरली उभी राहिली, बळकट पायावरी, बळकट पायावरी. म्हणती टाकून जरी त्या चला, म्हणती टाकून जरी त्या चला, संन्याशाची मुले, हो संन्याशाची मुले. सुगंध त्यांचा लपेल कैसा, सुगंध त्यांचा लपेल कैसा, जाही मुलीची मुले. कोण होती ती? भक्ती ब्रह्मा इथेच हो प्रगटला, भक्ती ब्रह्मा इथेच हो प्रगटला, भक्ती ब्रह्मा इथेच हो प्रगटला. विष्णु रूप तो ज्ञान वृक्ष भरला, भरला विष्णु रूप तो. निंदा विशते काय करील शंभूला, निंदा विशते काय करील शंभूला, या शंभूला, माझ्या शंभूला. निंदा विशते काय करील शंभूला. महालक्ष्मी माया ममता, महालक्ष्मी माया ममता, वासुदेव हारुले. लक्षात घ्या, पहाटे निवृत्तीला जाग आली आणि उठला आणि बघतोय तो
रोज असणारे आई बाबा नाहीत बाजूला, आणि उशाशी तो कागद बघितला. पैठणला मिळालेल्या निर्णयामुळे आम्ही दोघं जण स्वेच्छेने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगत आहोत. मायबाप होऊन या तिघांचा सांभाळ करावा, आणि सोबत आळंदीकरांसाठी पत्र आज्ञेप्रमाणे आम्ही केलंय. तेव्हा आमच्या मुलांना आता माफी असावी. संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हिणवू नका, वागवू नका. तोपर्यंत ज्ञानदेव उठले. त्यांनी देखील बघितलं आणि अक्षरशः दोघांनी एकमेकांना मिठी मारली. काल रात्री झोपताना माझे आई बाबा माझ्याजवळ होते, आणि आज सकाळी दोघे एकदम नाहीसे झाले. कशासाठी? पुन्हा कधी न दिसण्यासाठी. का आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा. संन्यासाची मुलं म्हणून आम्हाला हिडवलं जात आहे, ते नाहीसं व्हावून माझ्या आई वडिलांनी स्वतः नदीचा आसरा घेतला. ओक्सा पक्षी रडले, दोघे एकमेकांना मिठी मारून. तोपर्यंत मुक्ताई आणि सोपानदेव जागे झाले, आणि निवृत्ती नाथाने लक्षात घेतलं. आई बाबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. मायबाप होऊन सांभाळ. सगळ्यांचं सांत्वन केलं, लक्षात घ्या. आणि आपल्या दिनक्रमाला सुरुवात केली. हळूहळू आई वडील कोणीच नाही येत, लक्षात घ्या. निवृत्तीचं वय तेव्हा फक्त 12, लक्षात घ्या. 12, 10, 8 आणि 7. फक्त कल्पना करून बघा अशी वेळ आली काय होईल. पण दिनाची मुलं आहेत, आणि मगाशी सांगितलं, त्या गाण्यामध्ये सांगितलं होतं, लक्षात घ्या. भक्ती ब्रह्मा इथे तो प्रगट झाला. विष्णू रूप तो ज्ञान वृक्ष, सोपान शिव आणि मुक्ताई. मूळची ती आहे, त्यामुळे सावरली. साधारणतः 6 महिने गेले, पण तो कागद घेऊन निवृत्ती आणि ज्ञानदेव आळंदीकरांकडे गेले, आणि आळंदीकरांना दाखवलं की तुमच्या इच्छेनुसार आमचे आई बाबा पैठणला गेले, आणि पैठणला जी शिक्षा मिळाली ती आमच्या आई वडिलांनी भोगली आहे. तेव्हा इथून पुढे आता आम्हाला संन्यासाची मुलं म्हणून हिडवू नका. आम्हाला समाजामध्ये योग्य सामील करून घ्या. पण त्या कर्मठ आळंदीकरांनी तिथे ऐकलं नाही. विसोबासारखे लोक होते, त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही संन्यासाची मुलं ती संन्यासाचीच मुलं. ज्ञानदादा अक्षरशः विसोबांच्या पायावर लोटांकन घेऊन सांगताय, विसोबा काका, विसोबा काका, नका हो दूर लोटू आम्हाला. आमचा काय गुन्हा आहे? आम्ही काय चूक केले? ज्यांनी चूक केली असं तुम्हाला वाटत होतं त्यांनी शिक्षा भोगले, मग आता तरी आम्हाला सामावून घ्या. पण तोच पाय विसोबांनी झाडलाय, लक्षात घ्या, आणि ज्ञानेश्वरांचा लांब उडवलाय. तो आघात सहन न झालेल्या ज्ञानोबाला सांभाळायला तेव्हा मुक्ताई आली, लक्षात घ्या. मुक्ताईने सांभाळला ज्ञानोबाला. वाईट वाटू नको भाऊ, हा समाज आपल्याला असाच त्रास देणार नाही. आपल्याला हेच सहन करायचं. पण काळ हे सगळ्यावर औषध आहे. 6 महिने गेले, आणि पुन्हा या चौघांनी चर्चा करत करत ठरवलं की आता पुन्हा आपण पैठणला जाऊया, आणि पैठण क्षेत्री पुन्हा जाऊन आपण न्याय मिळवूयात. आई बाबांना दिलेलं प्रायश्चित्त तरी भोगलंय, पण तरीही आम्हाला असं का वागवलं जात आहे याचा न्याय आता आपण पैठणला जाऊन मागूयात असं ठरवलं. आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई चौघ जण आळंदीतून पायी, हा फार महत्वाचा विषय, त्या काळात पुन्हा पैठणच्या दिशेने निघाले. आणि जाताना संत होते, मगाचा आपला पूर्वरंग, सगळ्या समाजाचं भलं करायची ज्याची इच्छा होती, जाता जाता सगळ्यांचं भलं केलंय. जाता जाता प्रत्येक गावोगाव थांबून आपल्याला जे काही येतंय ना ते सगळ्यांना सांगत होते. काय सांगत होते? कारण मध्यंतरीच्या काळामध्ये लक्षात घ्या, ही दोघं असतांच्या आधी जेव्हा त्र्यंबकेश्वराला सगळे कुटुंबासकडे गेले होते, त्या ठिकाणी निवृत्ती महाराजांचं गुरु आणि शिष्याचं नातं सुरू झालं होतं. आणि खाली आल्यानंतर निवृत्तीने ज्ञानदेव महाराजांना देखील आपलं शिष्यत्व केलं होतं. त्यामुळे या दोघांची आध्यात्मिक तत्वज्ञानाची सगळी चर्चा आणि हे सगळं सुरू झालं होतं. म्हणजे ते खरं तर पूर्ण पदाला पोहोचले होते, पण अजून समाजाला हे कळत नव्हतं. आणि म्हणून जो मंत्र वरून आला होता चालत, तोच मंत्र ज्ञानदेवानी, निवृत्तीनाथानी
जो ज्ञानदेवाला दिला होता तो जाता जाता सगळ्या समाजाला लढतमध्ये सगळ्या समाजाला देत देत आनंदीतून पैठणच्या दिशेला ही चार भावंड चालली होती. राम कृष्ण गोविंदा राम कृष्ण गोविंदाचे नाम स्मरण वाजे. राम कृष्ण गोविंदाचे नाम स्मरण वाजे. घडी घडी साथे नाद घडी घडी साथे नाद श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे. राम कृष्ण गोविंदाचे राम कृष्ण गोविंदाचे राम कृष्ण गोविंदाचे राम कृष्ण गोविंदाचे. तिन्ही लोकी नाम थोर 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 तिन्ही लोकी नाम थोर. वेदशास्त्रांचे सार वेदशास्त्रांचे सार वेदशास्त्रांचे सार सगुण निर्गुणाकार सगुण निर्गुणाकार निज ब्रह्मचार. रामकृष्ण गोविंदाचे रामकृष्ण गोविंदाचे रामकृष्ण गोविंदाचे. पाप रखुमदेवी वरू कृपाळू उदारू. पाप रखुमदेवी वरू कृपाळू उदारू. पाप रखुमदेवी वरू कृपाळू उदारू. नाम स्मरण तारू तारू नाम स्मरण तारू तारू उतरी बैल पारू. राम कृष्ण गोविंदाचे राम कृष्ण गोविंदाचे राम कृष्ण गोविंदाचे राम कृष्ण गोविंदाचे राम कृष्ण गोविंदा. हा मंत्र सगळ्या जगाला देत देत पैठण पर्यंत पोहोचले. लक्षात घ्या जाण्याचा रस्ता सोपा जावा म्हणून फक्त मध्ये गाणं मध्ये खूप प्रसंग घडले पण ते सांगायचं नाही. आपल्याला एक तासात सगळं आठवायचं. पैठणला पोहोचले तिथे विद्वत सभेसमोर पुन्हा आपलं म्हणणं मांडलं. खरं तर विद्वत सभेला सगळं मान्य होत होतं कारण ज्ञानेश्वर स्वतः बोलत होते. लक्षात पण तेवढ्यात तिथे एक प्रश्न आला की तुम्ही सांगताय हे सर्वत्र एकच तत्व भरून राहिलंय. जे तिथे आहे ते तिथे आहे ते त्याच्यात आहे ते त्याच्यात आहे ते त्याच्यात आहे. मग हा माझा रेडा इथे आणलाय. सुदैवाने त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग तुमच्यामध्ये जे तत्व आहे तेच त्याच्यात आहे हे खरं करून दाखवा. खरं तर ज्ञानदेवाने हात जोडून सांगितलं नाही तर हट्ट करू नका. मी खोटं सांगत नाहीये. मी खरंच सांगतोय की जे तत्व माझ्यात आहे तेच ईश तत्व आहे तेच तुमच्यात आहे आणि तेच याच्यात आहे. याच्यामध्ये खोटं काही नाहीये. पण ते सिद्ध करायची खरं तर गरज नाही. पण ती विद्वत सभा ऐकायला तयार नाही. आणि म्हणून स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडून भगवंताला विनंती केली. हे भगवंता तू सर्वत्र बघून राहिलायस. हे साध्या सोप्या भाषेत मी यांना सांगतोय की जळी थळी काष्टी पाषाणी सगळ्यांमध्ये तू आहेस. तेच तत्व सगळीकडे भरलंय रे. पण ते तुझ्यात आहे तेच माझ्यात आहे तेच याच विद्वानांच्यात आहे आणि तेच या रेड्यामध्ये आहे. पण हे यांना सांगून पटत नाहीये. यांना त्याचा पुरावा आहे.
आणि चमत्काराशिवाय नमस्कार करणारी ही लोक नाहीत. भगवंता कृपा कर. आणि मी म्हणतो ते खरं आहे, मुळात ते खरंच आहे, फक्त याला ते सिद्ध करून हवंय. तेवढं सिद्ध करून दाखव, तेवढी कृपा कर. आणि असं म्हणून त्या रेड्याच्या मुखावर डोक्यावरती हात ठेवलाय आणि मग त्या रेड्याने वेद तुझ्या पुढे म्हटले. आणि लक्षात घ्या, नंतर तो रेडा यांना सोडून गेलेला नाहीये. तिथून परत ही मंडळी निघाल्यानंतर त्यांच्या बरोबर तो चालत आलाय. आणि मग तो तिथे चमत्कार झाला. त्याच्यानंतर तिथल्या सगळ्या लोकांनी लगेच जय जयकार केला. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. संन्यासाची मुलं, तो ज्ञानेश्वर महाराज. हा प्रवास असा झाला लक्षात. आणि मात्र आता चमत्कार झाल्यानंतर नमस्काराची गर्दी वाढायला लागली. आणि मग सगळे भजनी लागायला लागले. तिथून परत पैठणून शुद्धीपत्र परत मिळालं. ते घेऊन आळंदीकडे येताना पुन्हा अनेक लोक आता भजनी लागलेत. लक्षात घ्या. आणि सांगितलं असं तो रेडा देखील परत गेला नाही, तो त्यांच्या बरोबर आलाय. असं करता करता हे नेवास्यापर्यंत आले. तिथे आधी एक चमत्कार झालाय. सदानंद नावाच्या माणसाचा त्याला उठवलाय. आता ते सांगत बसत नाही, ते सच्चिदानंद बाबा पुढे नेवासाला आले. आणि नेवासाला मात्र निवृत्तीने सांगितलं की ज्ञाना तिथे आपल्याला थांबाय. आणि लक्षात घ्या, निवृत्तीदास हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते. तेव्हा प्रत्येक गोष्ट ते सांगतील ते ऐकत होते. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराज थांबले. आणि तिथे थांबल्यामुळे तुम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली. तिथे त्या खांबाला टेकून जी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्या सदानंदाला आधी उठवला होता त्याने ती लिहून घेतली. सच्चिदानंद बाबा लेखक झाला. परीक्षेत एक विचित्र प्रश्न विचारला होता. लक्षात घ्या, काय ज्ञान आहे लोकांचं. परीक्षेत प्रश्न होता ज्ञानेश्वरी कोणी लिहिली. एका मुलाने उत्तर लिहिलं सच्चिदानंदाने लिहिली. शिक्षकाने विचारलं कसं काय. शेवटी लिहिलेलं आहे सच्चिदानंद बाबा लेखक झाला. म्हणजे कोणी लिहिली, काय बोलावायचं. तर नेवाशापर्यंत आलं. तिथे ज्ञानेश्वरी. त्याच्यानंतर येत असताना आता मात्र सगळ्या ठिकाणी सन्मान होत होता. ज्ञानेश्वर महाराज की जय असं होत होतं. आणि ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना हात जोडून सांगत होते, मला नमस्कार नका रे करू, मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. काय सांगत होते सगळ्या दुनियेला ते मध्यमामध्ये. एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरिसी करुणा येईल तुझी, येईल तुझी, येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम नाम, एक तत्व नाम नाम. हे नाम सोवे राम कृष्ण गोविंद. हे नाम सोवे राम कृष्ण गोविंद. ते नाम सोपे सोपे, ते नाम सोपे सोपे, ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद. राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद. वाचेसी सतत जपे आधी, जपे आधी, जपे आधी. एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम
पर्यंत आले लक्षात. वाटेमधले सगळे प्रसंग तुम्हाला ते ज्ञानेश्वर माऊलीचे माहिती आहेत, ते सगळे घडले. इथे येऊन पुन्हा अमृतानुभवची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीच्या असं लक्षात आलं की या सगळ्याचा पुन्हा एकदा प्रसार केला पाहिजे आणि म्हणून पंढरपूरला जाऊन भगवंताचं एकदा दर्शन घेऊया म्हणून पुन्हा एकदा पंढरपूरला ही वारी निघाली. तिथे आता काही म्हणत नाही तर आपल्याला वेळेवर जायचंय. पंढरपूरला गेले. तिथे गेल्यानंतर फार महत्वाची गोष्ट होती, तिथे नामदेव होते. लक्षात घ्या, नामदेव आणि ज्ञानदेव. नाम पण देवच आणि ज्ञान पण देवच. नामाचं ज्ञान झालं की देव भेटतो आणि एकदा ज्ञान झालं की नाम सुटत नाही. समजलं असेल तरी लक्षात घ्या. या दोघांची तिथे भेट झाली आहे. नामाची आणि ज्ञानाची भेट झाली आहे आणि ज्ञानदेवाने सांगितलं नामदेवाला की या संपूर्ण समाजाचं भलं करण्यासाठी आपण आलो आहे. जे का रंजले गांजले त्यांची करी जो आपुले, यासाठी आपण इथे आलो. इथेच काय थांबून राहिला आहे तोपर्यंत नामदेव तिथेच. लक्षात घ्या किती मोठं काम केलंय माऊलींनी. मग नामदेवाला बाहेर काढलंय. सगळे फिरून सगळीकडून आले. त्याच्यात आता पुन्हा मी वेळ मोडत नाही आणि पुन्हा इथे आले आणि इथे आल्यानंतर आता ज्ञानदेवाला असं वाटलं की आता आपलं जीवित कार्य संपवावं आणि म्हणून भगवंताच्या समोर जात आहेत. पण पुन्हा लक्षात आलं की नाही. निवृत्तीदासाला विचारलं, निवृत्तीदास म्हणाले नाही आणि म्हणून 3 भावंडांसाठी पुन्हा 2-2 वर्ष दिले. फक्त 16 वर्षाचा होते त्याने तेव्हा समाधी घ्यायचा विचार होता लक्षात. पण पुन्हा निवृत्ती सांगितलं नाही, थांबा. म्हणून 2-2 वर्ष दिली आणि ते पुढे 6 वर्ष वाढली. ती 6 वर्ष वाढल्यानंतर पुन्हा माऊली पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला जाऊन दरबारीमध्ये बंद. चंद्रभागेचे करुणी स्नान घेऊनी दर्शन वंदावया रुक्मिणी रमण वंदावया रुक्मिणी रमण राहुळा माझी पादले. आता मात्र पुन्हा भगवंताच्या समोर येऊन उभे राहिले आणि भगवंता सांगतायत, भगवंता जे जीवित कार्य होतं ते घडलंय. आता अक्षय तुझ्या चरणी यायचंय. आणि तिथे त्या दोघांमधला जो संवाद झालाय, दोघांमधला जो संवाद झालाय ना, माऊली पांडुरंगाला विनवते. पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. लक्षात घ्या, माझा ज्ञाना देहातून जाणार म्हणून माझ्याजवळच येणार, पण जे कार्य केलंय तो ज्ञाना जाणार. पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि ज्ञानदेव पांडुरंगाला सांगतायत, अधिक देखणे धरी निरंजन पाहणे, अधिक देखणे धरी निरंजन पाहणे. अधिक देखणे धरी निरंजन पाहणे, योगी राजविनवणे मना आले. योगी राजविनवणे मना आले हो माये. अधिक देखणे धरी निरंजन पाहणे.
आले लक्षात घे. पण ज्ञानदेव म्हणाले, देवा काम झालंय आता. भगवंताला सांगितलं, ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, पण तुझ्या गुरुला विचार, तुझ्या भावंडांचा विचार घे, आणि गुरुने जर संमती दिली तर अक्षय माझ्या पायाशी. योगीराज विनवणे मना आले गोमाये, निजानंदी राहणे स्वरूपी ओमाये. तुझ्यामध्ये येऊन राहायचं रे भगवंता मला, पण गुरूंची आज्ञा घे. पुन्हा निवृत्तीनाथाकडे आले आणि निवृत्तीनाथाला नमस्कार केलाय गुरु म्हणून आणि बंधू म्हणून. मागच्या वेळेला थांबवलं होतं निवृत्तीनाथाने, यावेळेला नाही थांबवलं. लक्षात घ्या, होय ज्ञाना, तुझं कार्य झालंय. वाईट एकच आहे, मी मोठा आहे, तू लहान आहेस, पण तुला आधी जायचं. खरं तर लक्षात घ्या, सगळ्यांचीच निश्चिती झालेली स्थळाची, पण पुन्हा पुन्हा भगवंताकडे जाऊन गुरूंची परवानगी मिळाले. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडे जात आहेत आणि भगवंताला विचारतायत, भगवंता तुझ्या चरणी यायचंय नक्की आहे, आणि त्यासाठी मला समाधी घ्यायची. भगवंताला विचारतात, मुसळाती संत सांगा देवा दे, मुसळाती संत सांगा देवा दे. येत होते कमल स्थळ, येत होते कमल स्थळ, मुसळाती संत सांगा देवा दे, मुसळाती संत. आणि ते उत्तर देतोय, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, देव म्हणे स्थळ. ते म्हणतोय ज्ञानदेवा, अनादी काळापासून प्रसिद्ध असणारं स्थळ आहे. देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, देव म्हणे स्थळ सिद्ध हे आनंदी, देव म्हणे स्थळ सिद्ध हे आनंदी. तेथेच समाधी, तेथेच समाधी ज्ञानदेवा. मुसळाती संत सांगा देवा दे, मुसळाती संत सांगा देवा दे. समाधीचं स्थळ निश्चित झालं. आता इथेच का, याचे उत्तर आहे पुढे. लक्षात घ्या, नामदेव गाथेमध्ये लिहिलेलं आहे, ही जागा का सांगितली भगवंतानी. अष्टोत्तर सेवे, अष्टोत्तर सेवेला समाधी निश्चय, अष्टोत्तर सेवेला याच्या आधी 108 वेळा इथे समाधी घेतली. समाधी निश्चय, अष्टोत्तर सेवेला समाधी निश्चय. पूर्वी तुझे स्थळ, पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली, मुसळाती संत सांगा देवा दे, मुसळाती संत. हे सांगितलं तर काय झालं. उठविला नंदी शिवाचा गवळा, उठविला नंदी शिवाचा ढवळा, उठविला नंदी शिवाचा ढवळा.
लक्षात घ्या. मी एकामध्ये सगळं बांधून तुम्हाला अर्धा तास जवळजवळ झाला गेला असतं, ते सगळं 5 मिनिटात सांगितलंय. भगवंताला ते विचारलं अरे कुठे समाधी घेऊ. आता ते स्थान का, तर इंद्र, शंकर, अगस्त्य ऋषी या सर्वांनी जिथे ते स्थान प्रसिद्ध तपश्चर्या करून सिद्ध केलंय असं स्थान होतं. अनादी असं म्हटलं म्हणजे पूर्वीच्या काळापासून सिद्ध असणार आणि त्याचं आत्ताचं नाव आळंदी आहे. लक्षात घ्या. आणि इथे समाधी का घ्यायची आहे, तर अष्टोत्तर वेळा समाधी निश्चय, याच्या आधी 108 वेळा इथे समाधी घेऊन झाली. आणि कुठे, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. आळंदीला सिद्धेश्वराचं मंदिर आहे, तिथे जे वाहन आहे शिवाचं वाहन म्हणजे नंदी, त्या वाहनाच्या खाली जी जागा आहे ना ती जागा तुझी आहे. आणि म्हणून मग काय केलं, उठविला नंदी शिवाचा ढवळा. सिद्धेश्वराचं आळंदीला जे मंदिर आहे तिथला जो नंदी आहे ना त्याच्या खालची जागा आहे ना ती येऊन स्वच्छ केलंय, तिथे विवर तयार केलाय. कुणी केलं माहितीये, हे काम नामदेवांच्या मुलांनी केलंय. जी जागा भगवंतांनी सांगितली होती त्या आळंदीमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराच्या त्या नंदीच्या खालती बघितलं आणि लक्षात घ्या तिथे एक विवर तयार केलंय, पूर्ण असं विवर तयार केलंय. समाधीला योग्य अशी जागा, कारण ज्ञानेश्वर माऊली समाधी घेणार होती. अशी जागा तयार केली, सगळं निश्चित झालं. तो दिवस आला, लक्षात घ्या तो दिवस आला. लाखांनी लोक आले, लक्षात घ्या लाखांनी. संत तर सगळे आळंदीमध्ये होते, पण ही गोष्ट कोणाला सहन होत नव्हती की ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार. ही गोष्टच कोणाला सहन होत नव्हती. पण ज्ञानेश्वरांचा निश्चय पक्का होता. त्याचे विवर तयार केलं होतं, त्या ठिकाणी फुलांनी अक्षरशः सजवलं होतं, स्वर्गासारखं सजवलं होतं ते सगळं, लक्षात घ्या. पण तिथे ज्ञानेश्वर महाराज आलेत आणि आपल्या बंधूकडे बघितलंय, निवृत्तीदासांकडे, गुरुकडे बघितलं आणि दोघांनी गळाभेट घेतली हो. आणि ज्ञानेश्वरांच्या तोंडातून मुखातून शब्द यायला आले पाहिजे, पाळीले कोशी तुला पोचला लहानाचा मोठा केला, पण किती लहान लावलाय. पाळीले पोशिले पाळीले पोशिले बाबाच्या कृपाला निवृत्ती राजा, बाबाच्या कृपाला निवृत्ती राजा, निवृत्ती राजा, निवृत्ती राजा. पाळीले पोशिले पाळीले पोशिले. स्वामीची योगे झालो स्वरूपाकार. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही देते दादा, तुमच्यामुळे झालं, ते माझ्या हातून लिखाण घडलं, ते चमत्कार घडले, त्या प्रत्येकात तुमचा आशीर्वाद घेतला होता. मी खरं तर फक्त निमित्त होतो. स्वामीची योगे झालो स्वरूपा योगे झालो स्वरूपाकार.
ते झाडून संत तिथे जमले होते आणि आता नामदेवाला राहवलं नाही. नामदेवानी ज्ञानदेवाला जाऊन भेटून घेतलंय. बाबा म्हणे संत कासावीस सारे नामा म्हणे संत कासावीस सारे नामा म्हणे संत कासावीस सारे लाविती पद लाविती पद पाळीले कुशीले पाळीले कुशीले बाबाच्या कृपाला निवृत्ती दासा निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया पाळीले कुशीले पाळीले कुशीले पाळीले कुशीले काय झालं असेल त्या काळच्या लोकांच्या लक्षात घ्या. आजही आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीच्या बद्दल हा प्रसंग लक्षात घेतल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होत असताना त्या सगळ्या लोकांची काय अवस्था झाली असते मला काहीच नाही सादर करता आलं होतं. लक्षात घ्या. इतकी शोकविभोर अशी अवस्था तिथे निर्माण झाली होती. पण ज्ञानेश्वर महाराज शांत निश्चय पक्का होता. गुरु म्हणून पुन्हा एकदा निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं. नामदेवाने गळामिठी घेतली. प्रत्येक संतांनी गळामिठी घेतली. सोपाना मुक्ताई सगळ्यांना जवळ घेतलंय. कारण त्यांची स्थान निश्चिती झाली होती तेव्हा लक्षात घ्या. निवृत्तींचं ठरलं होतं त्र्यंबकेश्वर, सोपानाचं ठरलं होतं सासवड आणि मुक्ताईचं ठरलं होतं तापी लोणीकर. त्यांची स्थान निश्चिती नक्की होती. पण आधी चालला होता आमचा ज्ञानदादा आणि तो मुहूर्त आला सजवलेली होती पूर्ण समाधी. लक्षात घ्या. आणि प्रत्यक्षात खरोखर हे सगळं होईपर्यंत ज्ञानेश्वर समोर होते. लक्षात घ्या सगळ्यांच्या. पण आता ते एक एक पायरी उतरत खाली जाणार होते आणि याच्या नंतर तुम्हा आम्हाला आणि कोणाला दिसणार नव्हते. पण त्यांच्या पाठी कोण राहिलंय? देव निवृत्ती यानी धरले दोन्ही कर. देव निवृत्ती यानी धरले दोन्ही कर. देव निवृत्ती यानी धरले दोन्ही कर. पैसावया देव निवृत्ती यानी धरले दोन्ही कर. नदीची आमाशा खातले माझवण. नदीच्या किनारी जा आणि माशाने खायला घाला. त्यांची कशी अवस्था होते. नदीची आमाशा खातले माझवण तैसे जनवान कालवण. तैसे जनवान कालवण. देव निवृत्ती यानी धरले दोन्ही कर. देव निवृत्ती
ज्ञानेश्वर बैसले आसनी स्वामी ज्ञानेश्वर बैसले आसनी पुढे ठेवियाली ज्ञानेश्वरी पुढे ठेवियाली ज्ञानेश्वरी देव निवृत्ती आली धरली दोन्ही करत आणि नामदेवांचा बाण फुटला नवा म्हणे आता लोपला दिन कर नवा म्हणे आता नवा म्हणे आता लोपला दिन कर इतक्या वेळेत नामदेवाने आपलं थांबून ठेवलं होतं पण आता त्यांच्या लक्षात आलं माझं ज्ञान मला दिसणार नाही नामा म्हणे आता लोकाला दिन कर पाप ज्ञानेश्वर समाधीस्थ पाप ज्ञानेश्वर समाधीस्थ 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 देव निवृत्ती आली धरले दोन्ही करत देव निवृत्ती आली धरले दोन्ही करत देव निवृत्ती आली धरले आणि ज्ञानेश्वर महाराज आत जाऊन ते बसले आणि ती शिळा बंद करण्यात आली लक्षात घ्या आणि याच्यानंतर सगळे जण बाहेर आले समाधीची शिळा लावून ती बंद करण्यात आली आणि अतिशय शोकाकुल आणि भावविभोर अशा अवस्थेमध्ये सगळे संत सगळ्यांना आपल्यातलं सगळं अस्तित्व संपल्याची भावना झाली होती लक्षात घ्या की आमचा ज्ञान गेला आणि अत्यंत आता जशी भयान अशी शांतता काही क्षणासाठी पसरली अगदी तशीच शांतता आळंदीच्या ठिकाणी जिथे ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाले त्यावेळेला अशीच लाखोनी लोक होते पण टाचणी पडेल तर आवाज येईल अशी अवस्था निर्माण झाली याला म्हणतात साधू याला म्हणतात संत संन्याशाची मुलं तर या अख्ख्या जगाची ज्ञानेश्वर माऊली आजही प्रत्येकाच्या ओठातून प्रेमाने येत आहे हे ज्यांनी कमवलं त्यांना संत म्हणतात त्यांना साधू म्हणतात आणि आयुष्यात आपल्यासाठी काही केलं का नाही केलं आपल्यासाठी काही मागितलं नाही फसायला मागितलं ते देखील तुमच्या आमच्यासाठी मागितलं लक्षात अमृतानुभव ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी सगळी देणगी देऊन गेले स्वतःसाठी काही ठेवलं नाही मूळ अभंगामध्ये आपण हेच बघितलं असा जो वागतो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जिथून तुम्हाला घेऊन गेलो तिथे पुन्हा वेळेची थोडी कसरत करावी लागली आणि इतकं मोठं आहे आणि ते इतकं कंपोज केलंय लक्षात घ्या त्याला काही इलाज नव्हता एका तासामध्ये सगळं बसवायचं होतं ज्ञानेश्वर माऊलीची क्षमा मागतो आणि इथेच आज विराम घेतो तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा देव तेथेची जाणावा जे का रंजले कांजले जे का रंजले कांजले जे का रंजले कांजले
त्यासी म्हणे त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंगले गांधले जे का रंगले गांधले जे का रंगले गांधले. आज दुसऱ्या दिवसाची सेवा मंगलमूर्तीच्या चरणी अर्पण करूया.